हॅलो हॅलो हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. 18. हॅलो 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 हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. चार चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 21 या आकड्यावर. सुरेख असं फ्लाइंग स्टार्ट म्हणावी लागेल मत्रेवाडी संघाची. बारक्या क्षेत्ररक्षक तैनात जरूर केला डीप मध्ये. खेळाडू येईल गॅदर करेल तोपर्यंत एकच धाव. सिंगल डबलचं सेन्सेबल क्रिकेट आहे कारण सकाळचं सत्र आहे. कुठेतरी बॉल ट्रॅव्हल होणार नाही. मात्र धाडसी निर्णय म्हणावा लागेल मत्रेवाडी संघाचा. मत्रेवाडी 11 मत्रेवाडी संघ म्हणजेच आपली मत्रेवाडी. आवाज कमी करू का सर? 23 रन. तेवीस धावसंख्येवर
दोन षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा. सुरेख अशी सुरुवात, फ्लाइंग स्टार्ट म्हणावी लागेल. तिसरं षटक घेऊन नवीन गोलंदाजी मार्कवर सचिन आपल्याला पाहायला मिळतोय. काल जर पाहिलं तर सचिन या नावाचा बोलबाला अनेक संघांमध्ये राहिला. आज राहील का या संघामध्ये, बिलारवाडी संघामध्ये राहील का? समोर पाहिलं तर 2 टाइम्स मॅन ऑफ द सिरीज बारक्या आपल्याला पाहायला मिळतोय. बारक्याच्या स्लॉट मध्ये देताना तो पार्कवणार पार्किंग प्लॉट मध्ये. आणि आजच्या दिवसातील या दुसऱ्या दिवसातील पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. फ्लाइंग स्टार्ट बारक्याची मात्र पाहायला मिळतोय. जर्सी नंबर 44 या नंबरचा जर आपण विचार केलात ना तर वीरेंद्र सेहवाग यांचा जर्सी नंबर 44 आणि त्या स्टाईल मध्ये बारक्या फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतो. चौकार षटकारांची भाषा बोलताना पाहायला मिळतो. चतुर, चालाक 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 बारक्या. व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्येचा विचार केला तर आकार मिळालाय, उकार मिळालाय. 30 धावा, बिनगडीबाद 30 धावा अशी सुरुवात, फ्लाइंग स्टार्ट म्हणावी लागेल. मत्रेवाडी 11 मत्रेवाडी. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर केला, मात्र गोलंदाज सांगतोय एक तेरी एक मेरी असं गोलंदाज सांगताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्टॉट आपण जर पाहिलं तर लॉंग ऑफला खेळाडू ताईनं जरूर केलाय. बघता बघता एकच धाव पूर्ण मात्र केली. आता मात्र लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन ज्या वेळेस मैदानात असतं ना मित्रांनो, त्या वेळेस मात्र डोकेदुखी असते, ते म्हणजेच क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला. कारण प्रत्येक चेंडूवर पाहिलं तर क्षेत्ररक्षण चेंज करावं लागतं. डीप मध्ये खेळाडू पाठवलेला असतो, त्याला पुन्हा 30 यार्ड सर्कल मध्ये घ्यावं लागतं. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर होता अतुलचा. कॅप्टन इन फ्रंट ऑफ द लीड. आणि या आपण जर पाहिलं तर मत्रेवाडी संघाचा बक्कासूर म्हणून देखील त्याची ओळख आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता, मात्र सिंगल गोशांकी क्षेत्रात एक धाव आपल्याला पाहायला मिळते. काहीतरी कानमंत्र दिला. बारक्याने जाऊन सांगितलं की मॅच चालू ठेवायची मित्रा, आपल्याला सिंगल डबल आले तरी चालतील. त्याच काहीतरी कानमंत्र अतुलला पाहायला मिळाला. आणि संघाची धावसंख्या जाऊन विचार आपण जर केला तर जाऊन पोहोचते 32 या आकड्यावर. 32 32 धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरेख असा चेंडू, बॉलर बॅक ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. मित्रांनो आपण जर पाहिलं तर आजूबाजूला एरिया आहे, त्यामुळे आवाज थोडासा कुठेतरी साऊंड सिस्टमचा कमी असेल याची मात्र दक्षता घ्या. आपल्या व्यासपीठाच्या उजव्या आणि डाव्या बाजूला जे आपले खेळाडू कक्ष आहे त्यांनी मात्र आमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचतोय, त्यांनी स्कोरबोर्डवर लक्ष ठेवा. आणि युट्यूबला देखील आमचा आवाज पोहोचतोय. गोलंदाजी मार्कवर स्लॉट षटक, हाणामारीचं षटक, तोडफोड षटक, भैरवीचं षटक घेऊन आलाय गोलंदाज विनोद आपल्याला पाहायला मिळतोय. विनोद आपल्याला पाहायला मिळेल का अनुभवी गोलंदाज विनोद. सकाळी पाहिलं तर 7 वाजता या ग्राउंडवर पोहोचलाय आणि सराव केलाय. आणि समोर पाहिलं तर अतुल आणि बारक्या यांनी देखील या ग्राउंडवर सराव केलाय. म्हणजेच ग्राउंडचा डायमेन्शनचा अंदाज दोघांनी देखील घेतलाय. कोण सरस ठरेल, विनोद की बारक्या, बघण्याजोगं असेल हे षटक. हाणामारीचे षटक, स्लॉट षटक. जर्सी नंबरचा विचार केला, रोहित शर्माचा डायहेड फॅन आहे विनोद. हाफ ट्रॅकर, टायमिंग प्रॉपर. हा आलाय बारक्याच्या बॅट मधून, हा अँड हँडसम मॅग्निफिसंट षटकार. हाव ना देखत ताव, बारक्या खाऊन गेलाय भाव भाव आणि भाव. काय सुरेख अशी फलंदाजी बारक्याची आपल्याला पाहायला मिळते. या षटकारानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 38 या आकड्यावर. 38 धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळत आहेत.
दत्तकृपा 11 घोटील संघ आपल्याला विनंती असेल मैदानाच्या चारही बाजूला आपले खेळाडू मात्र तैनात करायचेत, कारण चेंडू बाहेर गेल्यानंतर त्वरित मैदानात कसा येईल याची मात्र आपण दक्षता घ्यायची आहे. आपण जर विचार केला तर सुरेख असा चेंडू हाताळला, पहिल्या चेंडूवर षटकार काढला, त्यानंतर डॉट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. एलिव्हेशन कुठेतरी फसलाय, टॉप एज 38 सर्कल मध्ये खेळाडू आणि पहिला धक्का, पहिला हादरा लागलाय बारक्याच्या स्वरूपात. तो म्हणजेच आपण पाहिलं तर मत्रेवाडी 11 मत्रेवाडी संघ या संघाला पहिला धक्का लागलाय. मोठा मासा बारक्यासारखा गळ्याला लावण्यात यश आलंय. चला नवीन फलंदाज लगेचच मैदानात जायचंय. आपण जर पाहिलं तर 8:49 मिनिटाला पहिला चेंडू पडला होता आणि 9:04 मिनिटं झालेत आणि अमित नवीन फलंदाज येईल का, नक्कीच धावत आलाय. थोडा कुठेतरी लेट झाला होता, त्यामुळे धावत आलाय आणि धावत मैदानात जायचं अमित दादा. अडतीस धावा संख्येवर अमित आलाय मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज. एक 3 नंबर म्हटलं ना तर सध्याच्या घडीला इंडियन टीम 3 नंबरवर कोणता फलंदाज खेळेल यासाठी तब्बल 6 ते 7 खेळाडूंना आतापर्यंत संधी देण्यात आली होती. मात्र याआधी जर पाहिली तर चेस मास्टर म्हणून ज्यांची ओळख आहे विराट कोहली 3 नंबरवर फलंदाजी करण्यासाठी येत होते वनडाऊनला, आणि त्यांनी रिटायरमेंट घेतल्यापासून जवळजवळ इंडियन टीम आपण जर विचार केला तर 3 नंबरचा स्लॉट कोणता खेळाडू घेईल, जागा घेईल. मात्र मत्रेवाडी संघामध्ये पाहिलं तर अमित ही जागा आपल्याला घेताना पाहायला मिळतोय. पहा, पुढचा पाय हवेमध्ये, मागचा पाय वाकवला. एक धावची त्याची चपळाई, हरणाची गती आपल्याला पाहायला मिळाली. म्हटलं ना, यासाठी म्हणतो मी अतुलला मत्रेवाडीचा बकासूर का म्हणतात, तर एकाला डबल मध्ये आणि डबलला ट्रिपल मध्ये कसं कन्वर्ट करता येईल ना, समोरच्या खेळाडू आपला पार्टनर जो आहे त्याला घेऊन कसा गेम चालवता येईल हे पाहिलं जातं अतुलकडून. आणि पीटीपीएल मध्ये देखील पाहिलं तर सर्वात महागडा खेळाडू अतुल ठरला होता. वा बाई वा, 1 बाउन्स सीमारेषे पार चौकार. डीप बॅकवर्डला जर पाहिलं तर खेळाडू तैनात केला होता, तिथे मात्र त्याच्या हाताला चटका देऊन चेंडू गेला सीमारेषे पार आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली चौकारानंतर 44 धावा, म्हणजेच बारक्याचा जर्सी नंबर. तेवढ्या धावसंख्येवर मत्रेवाडी संघाच्या पाहायला मिळतात. पहिलं सत्र आहे, सुरेख अशी सुरुवात, फ्लाइंग स्टार्ट म्हणावी लागेल. सुरेख अशी गोलंदाजी. येस सर, आताच्या धावा किती आहेत? एक धाव. चला नवीन फलंदाज क्षेत्ररक्षण. हॅलो हॅलो 45 रनाचं टार्गेट ठेवले भिलारवाडी संघासमोर. 46चं टार्गेट. येस, चला 46चं टार्गेट असेल ते म्हणजे भिलारवाडी संघाला जिंकण्यासाठी 45 धावा म्हटलं तर 4 षटकामध्ये सुरेख अशी स्टार्ट आपल्याला पाहायला मिळाली. येस, अजय पहा लाईनअप करून मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला म्हणजे थोडस स्पीडअप करा अजय दादा, कारण आज 14 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. तर या पुढील मॅच आपण जर विचार केला
चला सहारा 11 चाळकेवाडी आणि अचानक सावंतवाडी. सहारा 11 चाळकेवाडी आणि अचानक 11 सावंतवाडी. दोन्ही संघांनी आला असेल तर रिपोर्टिंग करायची आहे, कारण यानंतरचा सामना आपला असेल. सहारा 11 चाळकेवाडी टॉस साठी यायचे आणि अचानक सावंतवाडी टॉस साठी यायचे. कॅप्टन टॉस साठी पाठवायचे सहारा 11 चाळकेवाडी, कारण आज कोणताही खेळाडू युट्यूब पाहून येणार नाही. मॅच टाइम मध्ये स्टार्ट झालेत. आपण जर पाहिलं तर आज 8:48 पहिला चेंडू पडलाय आणि सर्व आज कार्यक्रम पाहिलं तर टाइमावर चालू आहे. नक्कीच सेकंड इनिंग मध्ये पुढील मॅच ज्यांची असेल फ्रेश मॅच, त्यांनी टॉस साठी आपला कॅप्टन पाठवायचा आहे. याची मात्र आयोजकांचा कॉल आपल्याला असेल. युट्यूबला ऐकत असाल तर आपल्यापर्यंत माहिती पोहोचवतो की आयोजकांनी आपल्यापर्यंत एक माहिती पोहोचवली आहे. या ठिकाणी पाहिलं तर सिस्टम थोडासा स्लो आवाजात आहे, आपल्यापर्यंत आमचा आवाज पोहोचणार नाही. त्यामुळे युट्यूबवर पाहत असाल तर जे आज संघ खेळतील त्यांना सांगण्यात त्या आयोजकांच्या माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतो. ती म्हणजेच टॉस साठी ज्यावेळेस येतात मिड इनिंग मध्ये यायचे, याची मात्र दक्षता घ्या. सावंतवाडी आणि असं आयोजकांचा कॉल आहे की सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडण्याआधी दोन्ही कॅप्टन जर टॉस साठी आले नाहीत तर त्यांना मात्र पॅनलाइज केलं जाईल. आयोजकांचा आजचे जे दत्तकृपा 11 घोटील आहेत आयोजक, त्यांच्या मार्फत आमच्यापर्यंत कॉल पोहोचवलाय. सहारा 11 चाळकेवाडी आणि अचानक 11 सावंतवाडी. आपण जर आपला कॅप्टन मिड इनिंगचा सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडण्याआधी आपला कॅप्टन जर टॉस कबॉस या मंचावर हजर झाला नाही तर मात्र पॅनलाइज केलं जाईल. त्यांनाच नाही तर संपूर्ण आज जे संघ खेळतील त्यांच्यासाठी देखील तोच रूल असेल. सर्वांसाठी इक्वल टू ऑल असा नियम असेल. अचानक 11 सावंतवाडी संघ, कारण सहारा 11 चाळकेवाडी नियमांचं पालन करणारी टीम म्हणजे सहारा 11 चाळकेवाडी, त्यांचा कॅप्टन या ठिकाणी हजर आहे. तर अचानक 11 सावंतवाडी आपला कॅप्टन आला असेल तर रिपोर्टिंग करा. टॉस साठी लगेच टॉस करायचा आहे. अतुल विनोद सचिन ही जोडी. पहिला चेंडू वा वाय बा, सुरेख अशी गोलंदाजी. 12वा खेळाडू किती खुश आहे. छोटे नन्हे मुन्ने जे सपोर्टर आज आलेत मत्रेवाडी संघाचे, प्रत्येक डॉट बॉल प्रत्येक चौकार षटकारावर टाळ्या शिट्ट्या त्यांच्या डगआउट मधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅचचा कॉल आहे. यष्ट्यांच्या मागे चतुर चालाक यष्टीरक्षक पाहायला मिळतोय बारक्या. सहारा 11 चाळकेवाडी संघाने नाणेफेक जिंकली या पुढील मॅचची आणि त्यांनी मात्र क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलाय. म्हणजेच अचानक 11 सावंतवाडी म्हणजेच विनोद मनेरकर सर यांची ती टीम आपल्याला पाहायला मिळणार आहे. तानाजी पॅडी, विनोद मनेरकर, तर दुसऱ्या बाजूला प्रवीण साळके, अथर्व यादव यांसारखे फलंदाज मात्र बरं बेस्ट वर्सेस बेस्टचं बॅटल या नंतरच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये केतन आपल्याला पाहायला मिळतोय. बारावा खेळाडू आज एन्जॉय करतायत. बेलारवाडी संघाचे 12वे खेळाडू नक्कीच एन्जॉय करतायत. चला मॅच सुरुवात ठेवायची. अतुल दादा मॅच सुरू ठेवायची. जर पाहिले तर आमचे स्कोरर ऑफिशियल स्कोरर नितीन पवार सर आणि पश्चिम महाराष्ट्रातील एक उत्तम गुणलेखकांमध्ये त्यांची वर्णी लागते असे नितीन पवार सर. टाइमावर प्रत्येक त्यांचा सेकंदावर सेकंदा गणित त्यांचं टाइमावर लक्ष आहे. जसा सेकंद पुढे जातोय आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. डीडी सर टाइमर सांगा, टाइम हा झालाय, टाइम तो झालाय, एवढे मिनिटं त्यांच्या भात्यातील बाकी आहेत असं सांगवले जातात. यू मिस आय डेफिनेटली. दांडी 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 गुल आणि लाकूड तोड गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज अतुलची. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये केतनची जागा घेण्यासाठी अजय आपल्याला पाहायला मिळतोय. सूर्य कशी गोलंदाजी. आपली मत्रेवाडी आम्ही यांना का म्हणतो त्याचं उत्तम उदाहरण मत्रेवाडी संघ देताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. 4 टाइम चॅम्पियन
4 टाइम चॅम्पियन म्हणून त्यांची ओळख आहे. 4 संडे लगातार पाहिलं तर चॅम्पियन संघ आपल्याला पाहायला मिळतोय आपली मत्रेवाडी. चार संडे 4 ट्रॉफीज मध्ये नक्कीच या संघाने आपलं नाव कोरलं होतं. आज लगातार पंजा खोलतील का आज पाहावं लागेल. सुरेख अशी गोलंदाजी, चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा सत्कार कसा करायचा, समाचार कसा घ्यायचा याचं उत्तम उदाहरण फलंदाज अजयने दाखवून दिलंय. टॉपेज 1 2 3 असे 3 विकेट मात्र संपादन केलेत. इंटरनॅशनल ISD नंबर आपण जसा डायल करतो ना 6464 तसा W0W0 असं पाहायला मिळते. आमचे नितीन सर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. म्हणजेच मेडन ओव्हर. वा बाई वा, या स्पर्धेत आपण काल हॅट्रिक पाहिली. आज पहिल्याच मॅच मध्ये मेडन ओव्हर देखील पाहायला मिळाली. 3 विकेट घेऊन मेडन ओव्हर पाहायला मिळाली. कालच्या दिवसातील पहिल्याच मॅच मध्ये दीपकची हॅट्रिक आपण पाहिली होती आणि आजच्या दिवसामध्ये आपण पहिल्याच ओव्हर मध्ये 3 विकेट आणि मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली. अतुलच्या नावावर तो कारनामा. वा बाई वा, सुरेख असा कॅप्टन्सी नॉक आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाजी मार्कवर अजय आपल्याला पाहायला मिळतोय. अजय सुरेख असा वेगवान गोलंदाज मत्रेवाडी संघाचा. कॅचेटचा कॉल आहे, खेळाडू तैनात आहे. पाहूया कॅच होईल का. मला मत्रेवाडी संघाचं जे कोणता स्ट्रॉंग पॉइंट आहे ना तो म्हणजे फिल्डिंग. आणि फिल्डिंग मध्ये आज हाताला गम नाही तर हाता मला फेविकॉल लावून आलेत आणि कॅच मात्र ड्रॉप होत नाहीयेत. क्षेत्ररक्षणामध्ये कोणतीही चूक नाही. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुधीर आपल्याला पाहायला मिळते. स्वरूप आणि सुधीर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. SS ची जोडी. अजय आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख अशी गोलंदाजी, वेगवान गोलंदाजी, भन्नाट असा वेग आपल्याला पाहायला मिळतोय अजयच्या माध्यमातून. तेज तर्रार गोलंदाज म्हणून ओळख माझी का आहे मत्रेवाडी संघामध्ये याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळतं. अनेक वेळा जर पाहिलं ज्या ज्या वेळेस गरज त्या त्यावेळेस ते षटक मी हाताळणार असं अजय दाखवून देतोय. आज आपल्या संपूर्ण टीमला जे खेळतील त्यांना देखील सांगण्यात येते की डगआउटचा देखील वापर करायचा आहे. डगआउटच्या बाहेर जर आपला एखादा खेळाडू आढळला डायरेक्ट आयोजक आमच्यापर्यंत पोहोचवतील तर त्यांना मात्र पॅनलाइज केला जाईल. याची सर्व संघांनी देखील आज जे खेळतील त्यांनी दक्षता घ्यायची, कारण आयोजकांनी सुसज्ज असे डगआउट आपल्याला उपलब्ध करून दिलेत. व्यासपीठाच्या उजव्या बाजूला एक, व्यासपीठाच्या डाव्या बाजूला एक, असे 2 सुसज्ज असे व्यासपीठ आपण जर पाहिलं. डगआउट आपल्याला खेळाडू कक्ष दिलेत. सुरेख असा फटका, इनसाइड आउट फटका आपल्याला पाहायला मिळाला. मात्र एकच धाव. क्षेत्ररक्षणामध्ये चित्याची चपळाई. 10व्या चेंडूवर पहिली धाव. अकाउंट ओपन झालंय भिलारवाडी संघाचं. नौका संघ आहे. नौक्या संघामध्ये अनेक दिवस या संघाचा नंबर लागत नव्हता. आज नंबर लागलाय. आज संधी मिळाली आहे. त्या संधीचं सोनं करावं लागेल. मात्र समोर जर पाहिलं एस पंचांचा इशारा, इट्स अ व्हाईट बॉल. समोर जर पाहिलं तर 4 टाइम चॅम्पियन मत्रेवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आजपर्यंत आपण जर पाहिलं तर इक्वल 2 टीम अशा आहेत ना की 4-4 वेळेस सामने जिंकलेत. ती म्हणजेच छत्रपती 11 कोळेकरवाडी या संघाने देखील 4 टाइम चॅम्पियन होता आणि त्यांच्यानंतर आता मत्रेवाडी संघ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांच्याच खांद्याला खांदा लावून म्हणजे बेस्ट टीम कोणती असेल हे पाहावं लागेल.
आणि याच जर आमच्यापर्यंत नितीन सर माहिती पोहोचवतात की गेल्या सीझन मध्ये पाहिलं तर त्रिमूर्ती 11 सलतेवाडी टॉप टीम होती आणि तसाच फॉर्म 2 संडे पाहिलं तर त्यांचा परत आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. मागील संडेला देखील बक्षीस पात्र फेरीमध्ये गेले होते, बक्षीस पात्र फेरी खेळले होते आणि खेळाडू आपण बाहेरून यायचं, बाहेरून पुढच्या गेटने या, त्या गेटने येऊ नका, पुढच्या गेटने या, पुढूनचा गेट खुल्ला आहे तर मॅच चालू आहे. हा भाई वा, सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अजय, का मला वेगवान गोलंदाजाची वर्णी लागते? दुसरी ओव्हर असू दे, तिसरी ओव्हर असू दे, चौथी असू दे, कुठे देखील मी फिट बसू शकतो. कुठलीही ओव्हर मला द्या, कॅप्टनच्या विश्वासावर मी पात्र ठरणार. एक गोलंदाज दाखवून देतोय अजय, एक अनुभवी गोलंदाज या संघाचा. मत्रेवाडी 11, मत्रेवाडी म्हणजेच आपली मत्रेवाडी. आता मात्र कोणता गोलंदाज आपल्या भात्यातून अतुल काढेल? चला थोडस स्पीडअप ठेवायचा, टायमावर देखील लक्ष असू द्या. टायमिंग चालू आहे, पंचांच्या हातात घड्याळ चालू आहे, आमचे स्कोरर त्यांचा देखील घड्याळ चालू आहे. अतुल लक्ष असू द्या, घड्याळ चालू आहे, कोणताही वेळ मात्र दौडून नका देऊ. गोलंदाजी मार्कवर आता एक ऑडिटर ऑलराउंडर बारक्या, जर्सी नंबर 44. सुरेख अशी गोलंदाजी डॉट डिलिव्हरीची सांगता येते. दुसरा चेंडू घेऊन निघतोय बारक्या, अल्टी पलटी, चेंडू मारेल का कल्टी? आणि चेंडू एसटी रक्षकांच्या हातात मारेल कल्टी. स्टान्स बदलला होतास मित्रा. पुन्हा एकदा बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न जरूर केला, कारण समोर चतुर चालाक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. माझी ओव्हर कशी पटकन संपेल ना याचा विचार बारक्या करतोय आणि आयोजकांचा वेळ कसा वाचेल याचा विचार बारक्या करतोय. चेंडू हातात आला की लगेच डिलिव्हर, हातात आला की लगेच डिलिव्हर आपल्याला पाहायला मिळते. चला नवीन फलंदाज लगेच धावत जा. नवीन फलंदाज पीबी प्रतीक, जर्सी नंबर 17 म्हणजे ऋषभ पंतचा डायहेड फॅन दिसतोय, एबी डिव्हिलियर्सचा डायहेड फॅन दिसतोय. 17 नंबर जर्सी इंटरनॅशनल लेवलला जर पाहिलं आपण तर एबी डिव्हिलियर्स याचा जर्सी नंबर 17 होता आणि इंडियन टीम मध्ये आपण जर पाहिला तर ऋषभ पंत याचा जर्सी नंबर 17. पहा सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. षटक बारकेने जर पाहिलं ना, सर रवींद्र जडेजा यांची आठवण करून दिली. आज 8 सेकंद मध्ये सर रवींद्र जडेजा यांनी षटक समाप्त झालं केलं होतं आणि बारक्याने देखील मेडन ओव्हर हाताळलंय. दुसरं मेडन ओव्हर आजच्या दिवसातील, या चषकातील दुसरी मेडन ओव्हर. वा भाई वा, बारक्या काय सुरेख अशी गोलंदाजी, ऑलराऊंडर्स परफॉर्मन्स देताना पाहायला मिळतोय बारक्या आपल्याला. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. अक्षय, आज कुठेतरी चेंजेस केलेत मत्रेवाडी संघाने, गोलंदाजी मार्कवर चेंज केलाय, कारण हे षटक पाहिलं तर नेहमी अजय हाताळतो, मात्र आज अक्षयला संधी दिली आहे आणि अजयचाच भाऊ आहे. 12वा खेळाडू आमच्यापर्यंत, दादा आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. पहिला चेंडू सुरेख हाताळला, दुसरा चेंडू घेऊन निघालाय अक्षय. गोशांकी क्षेत्रात एक धाव येईल.
भिलारवाडी संघाचं आपण जर ग्राफ पाहिला तर 6 धावा आतापर्यंत केल्यात आणि त्याच्यामधील 3 धावा अतिरिक्त म्हणजे 3च धावा केल्यात आणि 3 धावा करताना गडी गमावले ते म्हणजे 6 वर 6 अशी दयनीय अवस्था आदर्श 11 भिलारवाडी या संघाची। नक्कीच आज काय घडलं हे विसरून पुढे काय घडेल हे मात्र पाहणं आहे। चला सहारा 11 चाळकेवाडी संघ आपण तयार राहायचंय। चला सहारा 11 चाळकेवाडी संघ आपण तयार राहायचंय। पा तू चल मैं आया असं खेळताना म्हणजे आज सर्वांना बॅटिंग मिळाली। भिलारवाडी संघामध्ये आज सगळ्यांना बॅटिंग मिळणार आहे असं वाटतंय कारण 7वा गडी गारद झालाय। आणि हे जर पाहिलं तर आदर्श 11 भिलारवाडी संघाचा 12वा खेळाडू म्हणजेच या संघाचे उपकप्तान कुठेतरी संदीप सर नाराज असतील या संघावर कारण पहिलाच सामना आहे, भरपूर दिवसानंतर एंट्री मिळाली। प्रदीप सर आहेत संघाचे उपकर्णधार देखील आदर्श 11 भिलारवाडी संघाचे आणि एक आणि नवीन संधी नवीन खेळाडू कसे तयार घडतील हे त्यांच्या माध्यमातून पाहिलं जाते। आज व्यासपीठाच्या 12वा खेळाडू म्हणून भूमिका पाहिली जाते त्यांच्या माध्यमातून कोणता खेळाडू कसा खेळेल पुढे फ्युचर मध्ये त्याला कसा घडवायचा। संदीपला जर अगोदर आला असता तर नक्कीच स्कोरची अवस्था काहीतरी वेगळी असती कारण चांगला खेळाडू आहे। नक्कीच आता जे उपकर्णधार आणि 12वा खेळाडू आहेत आदर्श 11 भिलारवाडी संघाचे ते संदीपला नक्कीच कुठेतरी प्रमोट करतील पुढच्या मॅच मध्ये जेव्हा त्यांचा नंबर लागेल पुढच्या वेळेला त्यावेळेस नक्कीच प्रमोट करतील बॅटिंग मध्ये। संदीपने जाताना सांगितलं होतं स्माइल दिली की मी आहे मी मारेल। मॅच मात्र या ठिकाणी समाप्त झाली आहे आणि या मॅच मध्ये हाडलक बॅडलक आदर्श 11 भिलारवाडी संघ आपण